नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांची दिलगिरी की थोडासा उशीर झाला. पण पुढच्या सेशन पासून आपण टायमिंग 6:15च करणार आहोत. कारण माझ्या दुसऱ्या एका शेड्यूलमध्ये मला जरा 5-10 मिनिटं जास्त लागतात. त्याच्यामुळे मला 7ला थोडंसं कठीण जातंय. त्यामुळे आपण टायमिंग 6:15लाच करणार आहोत पुढच्या वेळेपासून. यावेळेला आपलं सेटिंग झालं होतं म्हणून मी काही कळवलं नाही. चॅट डिसेबल आहे. मी करते. 1 मिनिट द्या मला. ओके. आपले 2 सेशन 2-3 सूचना द्यायच्या होत्या की आपले 2 सेशन जे मिस झालेले आहेत ते सेशन्स मी असे विचार करते की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 18 तारखेच्या आठवड्यामध्ये घ्यावं आणि मंगळवार गुरुवार असतं तर शक्य असेल तर 18, 19, 20, 21 असे सलग 4 दिवस आपण घ्यावेत. म्हणजे 2 मिस झालेले आणि 2 आपले रेग्युलर असं 4 दिवस जर सलग आपल्याला मिळेल तर चक्रा मेडिटेशन एक सलग आठवडा तो घेऊ शकतो का असा माझा विचार चालू आहे. तरी सुद्धा मी या आठवड्यामध्ये जमणार असेल तर नाही तर मग आपण 25 तारखेच्या आठवड्यामध्ये घेऊ. पण आपण सलग 4 दिवस घेतल्यावरती हे करता येईल. थोडंसं डिस्टर्बन्स होता कारण मी मुंबईच्या बाहेर आहे. म्हणजे मी आता माझ्या घरून सेशन घेत नाहीये. त्यामुळे मला थोडंसं पुढे मागे सेशन्स होत आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल परत एकदा दिलगिरी. आज आपण नेहमी जे करतो तेच करणार आहोत. सर्वप्रथम काही जणांनी छानपैकी रिप्लाय देत आहेत, अनुभव सांगत आहेत. अनुभवांना आपल्याला मी नेहमीच स्वागत करते कारण त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना त्याचा उपयोग होतो. बऱ्याचशा जणांना उर्मी मिळते, प्रेरणा मिळते आणि जे झोपलेले असतात ते लोकही जागे होतात आणि मग त्यांच्यामध्ये ही चेतना निर्माण होऊन ते लोकही काही ना काहीतरी परत एकदा करायला लागतात. त्याच्यामुळे नेहमीच अनुभवांचं स्वागत आहे. प्रश्नांचंही स्वागत आहे. कारण ज्यावेळेला आपण प्रश्नांची उहापोह करतो, त्यावेळेला आपल्याला तोच विषय परत-परत नवीन पद्धतीने समजायला लागतो. आपल्या बऱ्याचशा गैरसमजुती असतात त्या पूर्ण दूर व्हायला लागतात. अशी थोडीशी मदत होते. त्याच्यामुळे आपला हा जो ग्रुप आहे तिथे तुम्ही प्रश्न शेअर करू शकता, प्रश्न विचारू शकता. अनुभवही शेअर करू शकता. आपण बऱ्याचशा गोष्टी आपण फॉरवर्डेड पाठवू नका अशासाठी सांगते. कारण हा विषय शिकवणारे लाखो लोकं जगामध्ये आहेत आणि भारतामध्ये सुद्धा अनेक लोकं आहेत. आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोकं तो विषय पोहोचवत असतात. तुम्हाला जर एखादं फॉरवर्ड आवडलं आणि तुम्हाला जर पाठवावसं वाटलं, तर मला समजलेलं हे फॉरवर्ड मी त्याचा कसा उपयोग करते किंवा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कसं हे शिकलेलं आहे आणि त्याचं कसं असं थोडंसं त्याला जोडून जर आपण चर्चा केली तर नक्कीच मला आवडेल त्या गोष्टींवरती करायला. कारण मी कधीच असे लेख लिहून कधी कोणाला पाठवले नाहीयेत. मी कधीच अशा गोष्टी कारण माझा भर हा प्रत्येकाचा हात पकडून त्यांना अ, त्या गोष्टी प्रॅक्टिकली कशा कराव्यात. कारण आपल्याला बरेच वेळेला गोष्टी समजतात. त्या समजून आपल्याला का होत नाहीत ह्याचं शास्त्र, ह्याच्या मागचं सायन्स मी नेहमी प्रयत्न करत असते आणि त्याचा जर आपण उपयोग करून घेतला तर त्याचा एक वेगळ्या पद्धतीने या ग्रुपला थोडीशी एक दिशा मिळू शकते. आकर्षणाच्या सिद्धांताच्या पद्धतीने जे काही टूल्स आहेत, त्या टूल्सची प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून आपण हे मिरेकल मेडिटेशन करत आहोत. आणि हे आपण रेग्युलरली ह्याची काही प्रॅक्टिस केली, ह्याच्या काही टेक्निक्स आपण वापरून जर आपल्या जीवनाचा भाग म्हणून आपण आत्मसात केल्या आणि आपण जर त्याचा उपयोग आपल्या जीवनशैली बदलण्यामध्ये जर करू शकलो, तर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला लागतात आणि म्हणूनच या मेडिटेशनचं नाव मिरेकल मेडिटेशन हे दिलेलं आहे. पण आपल्या आयुष्यात मिरेकल व्हायला लागतात आणि मग मिरेकल कसं घडवायचे किंवा मिरेकल कसे घडवून आणायचे, याचा आपल्याला छंद लागायला लागतो आणि मग ते मिरेकल आपल्या रोजच्या जीवनाचा भाग व्हायला लागतात. त्याच्यामुळे मला तुम्हाला हेही परत एकदा सांगायचं होतं, की असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ह्याचे अनुभव नक्की शेअर करावे. आजच्या सेशनमध्ये मी काय घेणार आहे, तर आपण बघितलेलं आहे, की शरीरासाठी काम करण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. ग्रॅटिट्यूड जर्नल तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे बरेचसे जण. आज आपण एक काम करूया, की किती जण म्हणजे आत्ता इथे जवळ-जवळ 46 जण इथे आहेत. मला जरा सांगा, की किती जण ग्रॅटिट्यूड जर्नल लिहितात? ज्यांनी आकर्षणाचा सिद्धांताचं वर्कशॉप केलेलं आहे त्यांना माहिती असेल, की ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे काय?
ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिल्यामुळे आपल्याला काय फायदे, म्हणजे चमत्कार तर फक्त या एका गोष्टीमुळेच होतात आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे 46 पैकी 46 जण लिहत आहेत का असं मला हव्याने लिहत नसतील तर त्यांनी लिहायला सुरुवात करा. ज्यांनी आकर्षणाचे सिद्धांत जर शिकले नाहीये तर त्यांना त्यांना हे मे बी कळत नसेल, पण आपण आपल्या डेली बेसिसवरती म्हणजे दररोजच्या जीवनात 3 ग्रॅटिट्यूड आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे आणि हे खरोखरच लिहून काढायचे आहेत. कारण आपले व्हायब्रेशनली आपल्यामध्ये काय बदल घडतो हे आपल्याला समजत नाही आणि या गोष्टी करत राहिल्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही बदल सूक्ष्म स्तरावरती फरक पडायला लागतो. सूक्ष्म स्तरावर म्हणजे आपल्याला ना असं कळणार नाही की अरे मी ग्रॅटिट्यूड लिहायला घेतलं म्हणून हे झालं, अरे मी अफर्मेशन्स करायला घेतलं म्हणून हे झालं. असं त्याचा संदर्भ म्हणजे आपण जसं आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या जॉबमध्ये मी हे केल्यावरती हे मिळतं, म्हणजे आपल्याला कृती आणि त्याचं फळ हे आपल्याला माहिती असतं की मी असं केलं तर म्हणजे मी रोज ऑफिसला गेले, मी रोज जर 30 दिवस जॉब केला तर मला एक पगार मिळणार. हे आपल्याला सहज असतं की मी गेले नाही तर मला मिळणार नाही. पण इथे हे सूक्ष्मतम पद्धतीने असल्यामुळे किंवा व्हायब्रेशनली असल्याने फ्रिक्वेन्सीच्या रूपात असल्यामुळे आपल्याला हे समजत नाही की मी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिल्यामुळे माझ्यामध्ये काय बदल घडतो. मी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिल्यामुळे व्हायब्रेशनली माझ्यामध्ये काय बदल घडतोय. ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिल्यामुळे माझ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय बदल घडतोय, मिरॅकल्स कसे होत आहेत किंवा माझ्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमधला होणारा बदल ग्रॅटिट्यूडमुळे होतोय, अफर्मेशन्समुळे होतोय, मी क्षमा प्रार्थना करते म्हणून होतोय, की मी कृतज्ञता भाव व्यक्त करते म्हणून. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत, पण कशामुळे काय होतंय हे संदर्भ समजणं किंवा हा संदर्भ लागणं किंवा ह्याचा अर्थ काढणं मला पण कठीण आहे, तुम्हालाही कठीण आहे आणि सगळ्यांनाच कठीण आहे. म्हणून आपण म्हणतोय की ह्या गोष्टी अशा आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल आणूया आणि आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये जर हा भाग आपण समाविष्ट केला तर आपलं आयुष्य बदलायला लागतं आणि मग आपल्याला ज्या गोष्टी मग आपल्या आयुष्यामध्ये आपली स्वप्न ही आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि मग त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू होते आणि अनेक गोष्टी घडायला लागतात. आपण टेक्निकली समजून घेतो की अफर्मेशन्स कशासाठी आहे किंवा ग्रॅटिट्यूड कशासाठी आहे किंवा हे कशासाठी आहे ते कशासाठी आहे. त्याचा शिकताना मी त्याचा संदर्भ देते, पण तुमच्या जीवनामध्ये जर बदल घडायचा असेल तर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे सुरुवात असं की ग्रॅटिट्यूड जर्नल हे सगळ्यांनी लिहिलं पाहिजे. हे खूप कठीण असतं. हे तुम्ही 1 मिनिट 2 मिनिटं मी तेही तुम्हाला सांगितलेलं की कसं करायचं, कुठल्या वेळेला करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की सगळेजण ऍटलिस्ट या सेशनला जे लोक येतात ते सगळेजण लिहत असतील. ऍप आपल्याकडे अवेलेबल आहे, पण त्या ऍप वरती करायचं नाहीये, मोबाईल वरती लिहायचं नाहीये, कॉम्प्युटरवर लिहायचं नाहीये. आपल्याला हाताने पेन आणि पेपरवरती ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायचं आहे. दॅट इज नंबर 1. हे मी तुम्हाला फक्त आठवण सांगते की ह्याच्यामुळेच आपल्या आयुष्यातले बदल घडायला सुरुवात होतात. प्रॅक्टिस आपली एक झालं कृतज्ञता, दुसरी झाली क्षमा प्रार्थना. म्हणजे आपण केलेल्या चुकांवरती आपण क्षमा मागायची. आपण हे आपल्या रोजचे जे रिच्युअल्स आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बसवलेल्या आहेत, पण तरी सुद्धा बरेचसे जण नवीन आहेत, बऱ्याचशा जणांना विसर पडलेला असतो. म्हणून मी आज या सगळ्या गोष्टी परत एकदा घेणार आहे. अफर्मेशन्स आपल्याला माहिती आहेत की आपण आपल्या ज्या बिलीफ सिस्टीम आहेत, आपल्या ज्या धारणा आहेत, आपले जे पॅटर्न्स आहेत ते बदलण्यासाठी पण उपयोग होतो. त्यामुळे अफर्मेशन्सही आपल्या जीवनाचा एक रिच्युअल्सचा भाग असला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करणं, लिहिणं हे एक आपला भाग असला पाहिजे. क्षमा प्रार्थना हा एक आपला भाग असला पाहिजे. या 3 गोष्टी केल्या तर आपण बऱ्यापैकी आपलं क्लिन्झिंग प्रोसेस आणि बऱ्यापैकी क्लिन्झिंग प्रोसेस सुरू होते. व्हायब्रेशनली जो बदल घडायचा आहे तो आपण ग्रॅटिट्यूड मधून आणि अफर्मेशन्स मधून आणि व्हिज्युअलायझेशन्स मधून, हे 4-5 गोष्टी जर आपल्याला समजल्या की सगळ्यात पहिल्यांदा मला डिकोड करायचंय, त्याच्यानंतर मला रिकोड करायचंय, हा पॅटर्न जर समजला तर आपण ते बऱ्यापैकी काही गोष्टी रिच्युअल्स मध्ये बसवू शकतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे आपण करतोय, इतके दिवस करतोय, तर आपल्यामध्ये काही बदल विचारांमध्ये झालाय का ह्याचं परीक्षण करा किंवा ह्याचं निरीक्षण करा किंवा ह्याचं सेल्फ अनालिसिस करा की स्वतःला काही प्रश्न विचारून थोडंसं अनालिसिस करा की माझ्या विचारांमध्ये बदल झालेला आहे का. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे आणि ह्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा की मी मिरॅकल मेडिटेशन
करतीये, आपलं आहे, फार काय पैसे नाही पडत, मंगळवार शुक्रवारच असतं, त्यामुळे मी करते. मी हे का अटेंड करते, दॅट इज नंबर वन. सेकंड, मी जे पण काही करते त्याच्यामुळे माझ्या विचारांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आली म्हणजे मला बाहेर जाताना भीती वाटते का गाडी बंद पडेल, काहीतरी ऍक्सिडेंट होईल, किंवा मुलं बाहेर गेली तर अरे काहीतरी त्यांना होईल, कुठेतरी गेलं तर अरे काहीतरी होईल, पाहुणे येणार असते तर अरे स्वयंपाक नीट नाही होणार, किंवा कुठेतरी जायचं असेल तर अरे काय होईल की नाही, किंवा आपल्याला काय करायचं असेल तर अरे माझं हे सगळं होईल की नाही, घरामध्ये काही फंक्शन असेल तर नीट सुरळीत होईल की नाही, पैसे पुरतील की नाही, पैशाची अडचण होईल का, माझं रिटायरमेंटला काय होणार, मग मी म्हातारपणी काय, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भीती आहेत ह्याच्यामध्ये बदल झाला आहे का, माझ्या रोजच्या जीवनामध्ये जो विचार करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये बदल, हे सबटल बदल आपल्याला निरीक्षण करायचे आहे आणि ऑब्झर्व करायला शिकायचे आहे. तर सगळ्यात महत्वाचा बेसिक गोष्ट की माझ्या विचारांमध्ये बदल झालेला आहे. मला माझी भीती कमी झाली, कुठल्याही प्रकारची भीती असू दे, मी आजारी पडेल का, मला काहीतरी होत असेल का, किंवा पैशाबद्दलची भीती, रिलेशनशिप बद्दलची भीती, मुलं मला विचारतील की नाही, नवरा मला विचारेल की नाही, बायको मला विचारेल की नाही, माझं नीट होईल की नाही, मला पैसे कुठल्याही प्रकारची अनिश्चितता आणि भविष्याची चिंता अशा जर वाटत असतील तर त्या कमी झाल्या आहेत का. त्याच्यानंतर आपल्या हेल्थ बाबत आपल्यामध्ये काही बदल होत आहे का, म्हणजे आपल्याला आतमध्ये मी सुदृढ आहे हे वाक्य आपण जर म्हणत असू तर मी सुदृढ आहे ह्याच्यावरती माझा विश्वास आहे का, म्हणजे आपण एक अफर्मेशन म्हणून म्हणत असू की मी सुदृढ आहे, मी निरोगी आहे, मला काही झालेलं नाही, मी सगळं व्यवस्थित, सगळे अवयव चांगले चालू आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण सतत आपल्या कानावरती म्हातारा झालं की काहीतरी होणार, 30 झालं की हे होणार, 50ला हे होणार, 60ला हे होणार, अशा गोष्टी कानावर पडत असतात आणि ते पॅटर्न जर आतमध्ये असतील जे आपल्याला कळत नसतात तर आपण हे म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होईल असं नाही. त्याच्यामुळे आपल्या विचारातून आपल्याला लक्षात येईल की मला किती भीती वाटते, माझं डोकं दुखलं तर मला भीती वाटते का, माझं अपचन झालं तर मला भीती वाटते का, पाय दुखले तर भीती वाटते का, म्हणजे मी सुदृढ आहे आणि मला काही मोठा आजार होणारच नाही, मला काही मोठी गोष्ट होणारच नाही, ह्याच्यावरती माझा विश्वास आहे का. हेल्थच्या बाबतीत माझ्यामध्ये विचारांमध्ये बदल झालेला आहे का, पैशाच्या बाबतीत माझ्या विचार, म्हणजे पैसे आता नसतील, मला खूप मोठे चॅलेंजेस असतील, आपण कुठल्या जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर आहात मला माहिती नाही, पण आपल्याला जे काही आर्थिक उद्दिष्ट आहेत किंवा आर्थिक संकट आहे, संकट आली तरी सुद्धा मला भीती वाटते का, आणि भीती न वाटतं त्याच्यातून मार्ग मिळेल ह्याच्यावरती कॉन्फिडन्स असतो का, आणि त्याप्रमाणे मी अग्रक्रम करते का, असे काही प्रश्न स्वतःला विचारून स्वतःचं परीक्षण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही शेअर करा, शक्य नसेल तर नाही शेअर केलं तर चालेल, पण स्वतःला नक्की विचारा. हे का सांगते माहितीये, कारण हे केल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये निरीक्षण, सेल्फ अनालिसिस करण्याची सवय लागते आणि आपल्याला कळायला लागतं की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचंय. आपल्याला जर कुठे जायचंय ह्याचं जर आपल्याला क्लॅरिटी हवी असेल, विचारांमध्ये सुस्पष्टता हवी असेल, तर आपल्याला आपण कुठे आहोत, आपण काय आहोत आणि आपण कोण आहोत ह्याची स्वतःची ओळख झाल्याशिवाय आपण आपली स्वप्न आणि आपण आपली उद्दिष्ट ठरवण्यामध्ये असमर्थ ठरतो. कारण ते सगळे इन्स्पायर्ड असू शकतं. म्हणजे मला मोठं घर हवं आहे, मला मोठी गाडी हवी आहे, मला असा नवरा हवा आहे, मला अशी बायको हवी आहे, मला अशी मुलं हवी आहेत, मला असं, हे जे काही आपले उद्दिष्ट असतात, ही उद्दिष्ट जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत बाह्य जगातून इन्स्पायर्ड किंवा तिकडनं आपण बघून आपण इन्स्पिरेशन मध्ये किंवा एक्साइटमेंट मध्ये ठरवलेले असू शकतात, ना की आपल्या स्वतःला खरोखरच ते आवडतं का, वाटतं का, कळतं का. कारण आपल्याला स्वतःची जर ओळख नसेल, आपण आपल्या स्वतःलाच ओळखलं नसू तर आपण आपल्या विचारांमध्येही आपल्याला सुस्पष्टता येत नाही आणि आपलं करंट लोकेशन माहिती नसेल तर आपण कुठे जायचं हे लोकेशन डिसाईड करू शकत नाही. जोपर्यंत करंट लोकेशन आणि फायनल डेस्टिनेशन, उद्दिष्ट, हे दोन गोष्टी आपल्याला नाही कळल्या तर मग आपल्याला तो मार्ग कुठला घ्यायचा, उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं ह्याचीच क्लॅरिटी मिळणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं लिंकअप आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला हे कळलं असेल. हे सगळं कुठून आलं माहितीये, मगाशी कोणीतरी मेसेज शेअर केला होता आणि त्याच्यावरून हे चक्र सुरू झालं आणि मला असं वाटलं की मला या गोष्टी सांगाव्यात. बरेचसे मेसेजेस आहेत, मी जरा बघते आणि मग आपण सुरुवात करू.
ते नियमित नाही. समटाइम्स आय मिस, विल स्टार्ट वेटिंग. मी तुम्हाला सांगितलं की आपण एक पॅटर्न ठरवून घ्यायचा की सकाळी उठल्यावर लिहेन, किंवा मी ऑफिसमध्ये जात असेल तर ऑफिसच्या डेस्क वरतीच डायरी ठेवायची आणि मग तिथे गेल्या गेल्या लिहेन, किंवा रात्री झोपताना बेडच्या बाजूला डायरी ठेवायची, मग तिथे झोपताना लिहेन. म्हणजे अशा ठिकाणी तुमची वही ठेवा. 4-5 मिनिटं आपल्याला सहज मिळतात. आणि आपण व्हॉट्सअपवर किती वेळ घालवतो. आपण बाकीच्या ठिकाणी आपल्याकडे वेळ असतो तेवढा, आपण सिरियल बघतो, टीव्ही बघतो, बाकी टाइमपास करतो, फोनवरती बोलतो. त्यामुळे मला नाही वाटत की 5 मिनिटं हा वेळेचा इश्यू आहे. हा कमिटमेंटचा इश्यू आहे, किंवा हा आपल्याला सवय लावण्याचा इश्यू आहे. त्यामुळे जे करत नसतील त्यांनी हे करायला नक्की सुरुवात करा. 3 गोष्टी सांगितलेल्या नाही, 3 ग्रॅटिट्यूड डेलीचे लिहायचे. मुलांच्या बाबतीत काळजी वाटते. काळजी वाटणं वेगळं आणि उगाच चिंता करणं वेगळं. म्हणजे काळजी म्हणजे काय आणि चिंता म्हणजे काय ह्याची क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे. तुम्ही जर म्हणजे जसं शेतकरी ते बी पेरतो आणि त्याची मशागत करतो. ती मशागत केल्यावरती त्याला काळजी नसते की माझं पीक येईल, त्याला कॉन्फिडन्स असतो की माझं पीक येईल. त्याच्यामुळे आपण जर तशा पद्धतीने संगोपन आणि तशा पद्धतीने केलं तर आपल्याला भीती कमी होते. बाकीच्या गोष्टी असतात ज्या आपण नेहमी शिकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी पाहिजे की नक्की काळजी काय आणि भीती काय म्हणून. कारण आपल्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी असल्यामुळे, किंवा आपण त्याचं सतत ऍब्झॉर्प्शन असल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची उगाच भीती वाटते आणि मग त्याला आपण काळजी म्हणायला सुरुवात करू. त्यामुळे ते तुम्ही फाइंड आउट करा की नक्की तुम्हाला काय वाटतं. भीती वाटते की काळजी वाटते की काय वाटतं, की असुरक्षिततेचे भाव आहेत. त्यामुळे आपण आता सेशन सुरू करूया. जे आता मी जे सांगितलं तेच घेणार आहे. बऱ्याचशा जणांना मे बी क्लॅरिटी नसेल, तर या गोष्टी आपण रिच्युअल्स म्हणून करत आहोत का, आणि करत नसाल तर करायला सुरू. डोळे बंद करायचे आहेत. दररोज सकाळी उठून सर्वप्रथम बेडवरून उठायच्या आधी आपल्या डोळ्यासमोर आपले इष्टदेव, इष्टदेवता डोळ्यासमोर आणायचे आहे. त्यांना नमस्कार करून आज मिळालेल्या दिवसासाठी धन्यवाद द्यायचे आहेत. म्हणजे अजून एक दिवस मला जगण्यासाठी मिळाला आणि मी जागी झाले यासाठी मला धन्यवाद द्यायचे आहेत. त्या इष्टदेवतेकडून एक पांढरा प्रकाश माझ्यापर्यंत येत आहे आणि त्या पांढऱ्या प्रकाशाने मला संपूर्ण वेढून घेतलेलं आहे, आणि त्याला आपण एक सुरक्षा कवच असं म्हणू शकतो. या पांढऱ्या प्रकाशाचं सुरक्षा कवच हे आपल्या सभोवताली त्या इष्टदेवतेकडून कवच आपल्याला मिळत आहे दररोज, आणि ते दिवसभर आपल्याला संरक्षण देत आहे. त्यामुळे मी संपूर्ण सुरक्षित आहे. आय एम सेफ अँड प्रोटेक्टेड. अशी भावना दररोज जर तुम्ही जागवू शकाल, तुमच्या आतमध्ये मुरवू शकाल, तर तुमचा दिवसच खूप वेगळा जाईल. त्यामुळे कोणीतरी माझं संरक्षण करतंय आणि मी सुरक्षित आहे, आणि काही जरी प्रॉब्लेम आला तरी कोणीतरी माझ्या बरोबर आहे, हे भाव या गोष्टीमुळे निर्माण होतात. हे एक सकाळी करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या दिवसासाठी धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आज दिवसभर काय गोष्टी करायच्या आहेत ते तुम्ही रात्रीही करू शकता किंवा सकाळीही करू शकता. त्याचा थोडासा त्याची थोडीशी रूपरेषा किंवा आढावा, किंवा तुम्ही जसे कपडे काय घालायचे ह्याचा विचार करता, तसं आज दिवसभर मला काय करायचं ह्याचा प्राथमिकतेने जर आपण सकाळी 5 मिनिटं किंवा रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं विचार करू शकलो तर ते खूप छान होईल. म्हणजे यू हॅव टू डिझाईन युअर डे. मला अमुक अमुक लोकांना भेटायचंय, त्यांना भेटायचं का आहे, त्याच्यातून मला काय अपेक्षित आहे त्या भेटीतून,
मला किती कोणाला कोणाला फोन करायचा आहे आणि त्या फोन मधून मला काय अपेक्षित आहे, असं तुमचं इंटेन्शन काय आहे याच्याबद्दल विचार करायचा आहे. दररोज रात्री झोपताना 3 ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत. आता तुम्ही विचार करा की आज सकाळपासून झोपेपर्यंत अशा 3 कुठल्या घटना घडल्या ज्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांना आता धन्यवाद द्या. मे कोणीतरी तुम्हाला मदत केली असेल, कोणीतरी तुमच्यासाठी जेवण केलं असेल, कोणीतरी तुम्हाला अप्रिसिएशन केलं असेल, कोणीतरी तुम्हाला छान स्माइल दिलं असेल, कुठल्याही गोष्टीसाठी ज्याच्यामुळे तुम्हाला खूप छान वाटलं. अशा 3 गोष्टी आठवा आज दिवसभरातल्या आणि त्यांना धन्यवाद द्या त्याच्यासाठी. हे आता आपण करायचंय, पण हे तुम्हाला रोज लिहायचं आहे. त्याच्यानंतर अशा 3 गोष्टी आठवा ज्यांची आपल्याला क्षमा मागायची आहे. म्हणजे आपल्याकडनं काहीतरी चूक झाली असेल असं आपल्याला वाटतं, किंवा आपण एखाद्याशी काहीतरी चुकीचं वागलो असू, कोणाला तरी उगाच आपला राग काढला गेला असेल, कोणाला तरी आपण उगाच बडबड केली असेल, कोणाला तरी काहीतरी आपण उगाच काहीतरी म्हणजे अनोळखी व्यक्तीला सुद्धा, म्हणजे रस्त्यावर आपण ट्रॅफिक मध्ये सुद्धा काहीतरी कोणाला तरी बडबड करतो, ओळखीच्या लोकांना काहीतरी करतो, म्हणजे काहीतरी असं झालं असेल, आपल्याकडनं चूक झाली असेल, खूप काही गुन्हा झाला नसेल ज्याची क्षमा मागायची, पण तरी सुद्धा आपल्याकडनं असं काही ना काहीतरी दिवसभरात झालं असेल ज्याच्यामुळे आपण कोणाला तरी दुखावलं असेल, त्यांची क्षमा मागायची आहे. अशा 2 लोकांची क्षमा मागायची आहे. निर्जीव वस्तू सुद्धा असू शकतात, सजीव वस्तू असू शकतात, व्यक्ती असू शकतात, घटना असू शकतात आजच्या दिवसभरातल्या. आपण कोणाला तरी उगाच ओरडलेलं असू शकतो. काही काही तुम्हाला आठवायचंय की अगदी छोट्या कारणापासून मोठ्या कारणापर्यंत त्याची क्षमा मागायची. त्याच्यानंतर त्याच्यानंतर अशा काही 2 घटना आज दिवसभरामध्ये झाल्या असतील ज्यांनी चूक झाली असेल किंवा ज्यांच्याकडनं काहीतरी अं, चुकीची गोष्ट झाली असेल, त्यांना आपण क्षमा करायचं. म्हणजे आता आपण क्षमा मागितली, आता आपल्याला क्षमा करायची 2 जणांना. त्याच्यानंतर 3 अफर्मेशन्स, म्हणजे आपली खूप अफर्मेशन्स असतील, पण आता अशी 3 अफर्मेशन्स म्हणायची आहेत जी आपल्याला सगळ्यात महत्वाची वाटतात. म्हणजे मी सुदृढ आहे, मी निरोगी आहे, माझं महिन्याचं इन्कम एवढं एवढं आहे. जी तुम्हाला टॉप लेवलची 3, टॉप मोस्ट 3 अफर्मेशन्स
इयत्ता म्हणायची आहे. 3 वेळा म्हणा एक अफर्मेशन. त्याच्यानंतर आपली 3 उद्दिष्ट म्हणजे 3 गोल्स जे आपण या वर्षभरात पूर्ण करायचे आहेत किंवा येत्या नजीकच्या काळात पूर्ण करायचे आहेत. ज्याला आपण शॉर्ट टर्म गोल म्हणू शकतो किंवा एक डेडलाईन सकट आपण काही गोष्टी ठरवल्या असतील. त्या 3ची आठवण करून ती 3 उद्दिष्ट मनातल्या मनात 3दा म्हणायची आहेत. आपले ही जी 3 उद्दिष्ट आहेत ती पूर्ण झालेली आहेत असा विचार करून पुढची 3 मिनिटं मी तुम्हाला देणार आहे. त्या 3 मिनिटांमध्ये आपण जो आपला एक पिक्चर बनवलेला आहे ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो, तो पिक्चर 3 मिनिटाचा तो पिक्चर बघायचा आहे, 2 ते 3 मिनिटाचा, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व पूर्ण झालेलं आहे. आणि ते पूर्ण झाल्यामुळे आपल्याला काय भावना आपण जगणार आहोत, म्हणजे आपल्याला आनंद होणार आहे, आपल्याला खूप भारी वाटणार आहे, जे तुम्हाला भावनात्मक दृष्ट्या आपण फील करणार आहोत ते आता व्हिज्युअलाइज करायचं आहे. हे तिन्ही गोष्टी झालेल्या आहेत असं समजून आपली पंचेंद्रिय इन्व्हॉल्व करून भावनात्मक दृष्ट्या ते जगायचं आहे. आता पुढची 3 मिनिटं मी टाइम सुरू करते आणि टाइम वॉच करते. आता आपल्या स्वतःचे धन्यवाद द्यायचे, स्वतःला धन्यवाद द्यायचे आहे. आपल्या शरीराचे आभार मानायचे आहेत. ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत.
त्या वैश्विक शक्तीचे आभार मानायचे आहेत. डोळे बंद ठेवून आपल्या दोन्ही हातांची आणि पायांची बोटं थोडीशी हलवायची आहेत. आपण ज्या रूम मध्ये बसलेलो आहोत ते आपल्या शरीराचं अस्तित्व, आपलं अस्तित्व, त्याची जाणीव करायची आहे. आपल्या खोलीतील आवाज, खोलीच्या बाहेरील आवाज, तिथे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यांवरती ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. मी थोडक्यामध्ये तुम्हाला तुमची दिनचर्या, पण या गोष्टी मस्ट आहेत. ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, इंटेन्शन सेटिंग. या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कशा बसवायच्या हे आपण शिकलेलो आहोत. मी फक्त त्याची उजळणी आता केली आणि तुम्हाला एक छोटासा रिमाइंडर. बरेचशा जणांना समजलं असेल, जे लोक नवीन आहेत किंवा ज्यांना काही गोष्टी कळल्या नसतील, तर आपण आपल्या ग्रुपमध्ये याच्यावरती चर्चा करू शकतो. तुम्हाला जर स्पेसिफिक काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, मिरॅकल मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये तिथे प्रश्न टाका. तिथे मी उत्तर देईन. बाकीचेही आपले ग्रुप मेंबर्स आहेत ते नक्की त्याच्यावरती आपण, तुम्हाला जर काही क्लॅरिटी हवी असेल तर त्याच्यावरती आपण नक्की करू शकतो. पुढच्या सेशनला म्हणजे गुरुवारी आपण 7:15 भेटूया. ओके, त्याच्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय. थँक्यू.